ओम भूर्भुस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। अगं चहा आणतेस ना? हो आणते। आगे आज येऊ का काका? अरे ये 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 बस। काय मग राहुल? काय कसं चाललं मग तुझ्या नवीन संसाराचं? हां एकदम मस्त काका. विजय, आता तू ना ह्यांच्या लग्नाचं, राहुलच्या लग्नाचं तू बघ बाबा. तुझ्या ओळखीतलं काही एखादं स्थळ असेल तर बघ. हो ना, आम्ही बघतो ती मुलगी त्याला पसंत पडत नाही आणि तो स्वतःही बघत नाही, नाही का? अगदी बरोबर. आता तूच बघ बघा तेवढं. अरे हा ऋतुजा, तुझ्या मामाची मुलगी आहे ना गायत्री? हो आहे, पण मग मामाला विचारावं लागेल. मी बोलते ना मामाशी. बरं काका, आम्ही नेच्या मामाशी बोलून बघतो आणि जर त्यांचा होकार असेल तर आपण मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून टाकू. अरे मग तर खूपच छान होईल. बघ बघा तेवढं. नाव काय तुझं? गायत्री. आणि शिक्षण किती झालंय? ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय. अजून काय आवडतं तुला? स्वतःचं पार्लर सुरू करायचं. बर. अगं गायत्रीच्या घरचा फोन आलाय. अहो मग उचल ना, बघा काय म्हणताय. हा नक्की आनंदाची बातमी असणार. उचलतो. हा बोला. तुम्ही कसे आहात? हा मजेत आहे, बोला ना. आपण बोला, आपण काय सहज फोन केला आज? ते राहुलच्या नोकरीचं काय झालंय? हा प्रयत्न चाललेला आहे ना. अच्छा, तर आमच्या फॅमिलीने असं डिसाईड केलंय, जोपर्यंत राहुलच्या नोकरीचं फिक्स होत नाही तोपर्यंत आपण लग्नाचं शक्यतो टाळूया, पुढे बघूया. चालेल? हॅलो हॅलो, कट झाला. काय म्हणाले ते? ते म्हणाले जोपर्यंत राहुलला नोकरी लागत नाही तोपर्यंत. कळलं बाबा.
काय रे कुठं गेला होता? इंटरव्ह्यू द्यायला. मग काय आलं? नाही भेटलं. का बरं? नाही भेटला, काही कारण नसतं. जॉबचा काय विषय आता एवढा? मुलगी बघायला गेलो होतो. हां. मुलीकडच्यांना नोकरीवाला जावे पाहिजे. हे बघ नको टेन्शन घेऊ तू. मला हे बघ 5 पोरीने रिजेक्ट केलं तर मी टेन्शन घेतो का? मी तर तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन घ्यायला पाहिजे. कसं आहे ना, एक बस गेली ना तर दुसरी येते. तशी एक मुलगी नाही म्हटली ना दुसरी म्हणालच क्या, कशाला टेन्शन घेतो तू? पण ती मुलगी मला खूप आवडली होती. जाऊ दे बेटर. जॉबचं बघ काय काय नाही. आपण आता नाही टेन्शन नको घेऊ. मस्त चहा प्यायला जाऊ, गप्पा मारू, होईल सगळं. ती हां फोन वाजतोय बघ बरं. हॅलो. अरे हां राहुल, तुझ्या नोकरीचं झालंय बरं का. हां फक्त उद्या तू त्यांना भेटून एकदा. अरे वा, आनंदाची बातमी. काय रे? जॉब मिळाला. हां का? उद्या इंटरव्ह्यूला बोलवलंय. अरे वा, आता ना चहाचे पैसे तूच बघ. चल, आता नोकरी मिळेल, आता चौकरी पण भेटेल. बोला ना, काय म्हणताय तुम्ही? अगं आज मी खूप खुश आहे. आज मला माझ्या मनासारखा जॉब मिळाला आणि चांगलं पॅकेजही मिळालं. आता आपण मुहूर्त काढून लग्नाचा बार उडवून टाकू. जॉब? तुम्ही तर ऑलरेडी जॉब करत होता ना? होता ग, पण मध्यंतरी बाबांची तब्येत ना खूप बिघडली आणि आईला मॅनेज नव्हतं होत. म्हणून तो जॉब सोडून मला इथे यावं लागलं. जवळपास 2 आठवड्यानंतर बाबांना बरं वाटलं. मग त्यानंतर ना मी जॉब शोधायला सुरुवात केली. छोटे मोठे काम देखील केले, पण मनासारखा जॉबही मिळत नव्हता. पण मित्रांमुळे मला हा चांगला जॉब मिळाला आणि ह्या जॉबमुळे मी माझ्या आईबाबांकडे पण लक्ष देऊ शकतो आणि तूही लक्ष देऊ शकते. चांगला जॉबही मिळाला आणि तुझ्यासारखी काळजी करणारी बायको मिळणं म्हणजे बोनसच ना. काय ग, तुला आनंद नाही झाला? हे काय ऐकते मी? तुम्हाला मोठ्या शहरात जॉब होता म्हणूनच मी तुम्हाला होकार दिला ना. माझं स्वप्न आहे मोठ्या शहरात राहण्याचं. मला तिथे स्वतःचं पार्लर सुरू करायचं आहे. बस, तुझं करिअर तू इथे पण करू शकते. नाही एकत्र कुटुंबात वगैरे नाही राहणार. पण का? मी पहिल्यापासून हॉस्टेलमध्ये राहिलेली, स्वतंत्र विचारात वाढलेली. मला या कुटुंबातील रूढी परंपरा यात नाही गुंतायचे. मला स्वतंत्र करिअर करायचं आहे माझं. आमच्या घरात कसलेही बंधन नाही आहे आणि मोठ्या शहरापेक्षा तू इथं जास्त वेळ मिळेल आणि नवनवीन संधी पण मिळतील. नाही, मी माझा निर्णय नाही बदलू शकत. सॉरी. पण तू इतक्या लवकर टोकाचा निर्णय कसा घेऊ शकतेस? अगं मी खूप स्वप्न पाहिलेत ग तुझ्यासोबत संसाराचे. तू थोडा विचार कर, काहीतरी मार्ग काढू आपण. सॉरी. एकदा का गायत्रीचा होकार मिळाला ना, याचं लग्न झालं की आपण देवदेव करायला मोकळे. काय? नक्कीच. अरे तू एवढा उदास का रे? काय झालंय? काय नाही. अरे पण तू गायत्रीला भेटायला जाणार होता ना आज, काय झालं मग? गायत्री मला नाही बोलली. अरे पण का? बाबा, तिच्या अपेक्षा खूप वेगळ्या आहे. का? अरे काय झालं आता? तिचं म्हणणं असं आहे की लग्नानंतर सासू सासऱ्यांसोबत तिला राहायचं नाही. तिला मोठ्या शहरात राहून बिझनेस करायचा आहे. बिझनेस? अरे बिझनेस तर ती इथे पण करू शकते ना. तिला तिच्या करिअरकडे लक्ष द्यायचं आहे. माझा निर्णय ठाम आहे. मला तुम्हाला दोघांना सोडून नाही राहायचं. मुलीचे कसं काय झालं? मुलीचे एकदम मजेत. तिच्या मनासारखा तिला जोडीदार भेटला. हो, एकदम मस्त मोठ्या घरी तिला दिलंय. गाड्या घोड्या नौकर सावकर. जावई इतका चांगला माणूस भेटला आमचा. तिला राजाच्या राणीवाणी ठेवतो. सुखात आहे.
सगळी देवाची कृपा आहे साहेब. खूप सुखात आहे माझी मुलगी. खूप सुखात. हा हा ठीक आहे. हा येतो येतो. बरं. गायत्री हे बघ मी जरा बाहेर चाललोय. कुठे जातोय काय करतोय कोणासोबत जातोय याच्याशी तुला घेणं देणं नाही. मी ऑफिसमध्ये असलो किंवा कुठेही असलो मला अजिबात फोन करायचा नाही. आणि तुला काय करायचंय ते पार्लर हे सगळं असं आपल्या घरात काही चालत नाही. खूप पैसा आहे आपल्याकडे. गपचूप घर सांभाळायचं. अहो आई, तुम्ही कशाला काम करताय? मी आहे ना. आता इथून पुढे घरातली सगळी कामं मीच करणार. अगं राहू दे, करते मी. नाही राहू द्या. तुम्ही आता फक्त आराम करायचा. बर करते मी आराम. अगं माझी मुलगी असती ना तिने सुद्धा एवढं केलं नसतं. अहो आई, मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना. अगं तू माझ्या मुलीसारखीच नाही मुलगीच आहे. तुम्ही आराम करा. काय कळत नाही बाबा. सिद्धी बेटा, हो बाबा आले. अरे या गोळ्यांचं काही लक्षात देत नाही. कुठली घ्यायची आहे काय? आणा इकडं, मी सांगते. काही लक्षात येत नाही. हे बघा, हा. ही गोळी तुम्हाला आता घ्यायची आहे. आता लगेच? हा. हा. ही संध्याकाळी घ्यायची आहे. बर. अर्धीच. ओके. हा. आणि ही फक्त ऍसिडिटी झाल्यावर घ्यायची. म्हणजे ते असं होते त्यावेळेला? हा. बर. हा बा, मी पाणी घेऊन आले. आता आमची काळजी घ्यायला घरात कोणीतरी आलेलं आहे. आता ह्या गोळ्या मी घेऊन जाते. नाही तर परत तुम्ही सगळ्या एकत्र करून टाकता. आता मात्र चिंता माझी राहिलेली नाही. चला, तुम्ही आता आराम करा. मी काम आवडते. थोड्या वेळाने चहा आण बेटा. हो, आणते. बघा वाटलं जेवण आलंय. जा जेवण वाट. अरे बघतेस काय जेवण वाट. सिद्धी, काय? तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. काय? तुझं ऍडमिशन झालं. अय्यो, खरंच? हो. इथून किती लांब आहे? लांब तर नाही पण मोठ्या शहरात आहे. मोठ्या शहरात? मला नाही जायचं कोणत्या मोठ्या शहरात वगैरे. काय झालं? नाही जायचं. का? मी इथंच राहणार आहे. तुम्ही, आई, बाबा, तुमच्या तिघांचं. मला तुमच्या तिघांना सोडून कुठंच नाही जायचं. नाही हं. मी एकत्र कुटुंबात वगैरे नाही राहत. बरं ठीक आहे, तुझं इथेच कुठेतरी ऍडमिशन करू. नक्की? हॅपी? खूप हॅपी.
टोकाचा निर्णय कसा घेऊ शकतेस? अगं मी खूप स्वप्न पाहिलेत ग तुझ्यासोबत संसाराचे. तू थोडा विचार कर, काहीतरी मार्ग काढू आपण. सॉरी. मला स्वतंत्र करिअर करायचे माझं. आमच्या घरात कसलेही बंधन नाही. मला तिथे स्वतःचं पार्लर सुरू करायचं. बस तुझं करिअर तू इथे पण करू शकते. नाही मी एकत्र कुटुंबात वगैरे नाही राहणार.